हॅलो फ्रेंड्स, चला तर मग आपण आता काही किचन टिप्स बघूयात. 1. गाजराच्या मोसमात गाजरे किसून वाळवावी, त्यांचा तळून चिवडा करता येतो. 2. विरजण लावण्याकरता दही नसेल तर चांदीचे नाणे दुधात अर्धा ते पाऊण तास ठेवावे, दही लागते. 3. द्राक्षाच्या मोसमात द्राक्षपात करून ठेवावा, आयत्या वेळी मनुका म्हणून वापरता येतो. 4. स्वयंपाकघरात अनावश्यक वस्तूंचा साठा करून ठेवू नका. 5. वापरात नसलेली भांडी ठेवायची झाल्यास घासून प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवावी. 6. मोडके भांडे, फुटके कप यांचा वापर स्वयंपाकघरात शक्यतो टाळावा. 7. एका खोलगट भांड्यात मिठाचे पाणी घेऊन त्यात पालेभाजी मुळासकट उभी करावी, 3 ते 4 दिवस चांगली टिकते. 8. जुने फाटलेले टॉवेल टाकून न देता त्यातून विविध आकारांचे तुकडे कापून स्वयंपाकघरात वापरावेत. 9. मेथीच्या काड्यांचा एक जुडगा करून पाण्यात उकळवावा, हे पाणी आमटी करता वापरावे. 10. चहा बनवताना चहाची भुकटी टाकण्यापूर्वी वेलची, लवंग, तुळशी, आलं, पुदिना इत्यादी सुगंधी पदार्थ पाण्यात टाकल्यास चहाचे औषधी गुण वाढतात. 11. फिल्टर कोरी कॉफी शिल्लक राहिल्यास ती आईस ट्रेमध्ये टाकून त्याचे क्यूब करावेत, हे क्यूब कोल्ड कॉफीत वापरावेत. 12. फुले व भाजी ताजी राहण्याकरता ती वेगवेगळ्या पिशवीत ठेवावी. 13. थंडगार पाण्यात लिंबू पिळून हे पाणी चिरलेल्या शिळ्या भाजीवर शिंपडल्यास भाजी काही वेळातच टवटवीत होते. 14. लिंबातील संपूर्ण रस काढण्यासाठी लिंबू साध्या कोमट पाण्यात 3 मिनिटे बुडवून मग रस काढावा. 15. बोन चायना क्रोकरी नेहमी पातळ कपड्याने धुवा, सोनेरी काठ निघत नाही. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.